नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द पोयम 1.3 ऑफ 9th स्टँडर्ड. इयत्ता 9वीची आपण 1.3 जी पोयम आहे ती पोयम आपण या ठिकाणी शिकतोय. बिफोर वी आर गोइंग टू स्टार्ट दिस पोयम, I will just try to recall and remember one things to all of you. In our surrounding, we always listen some words. I just try to recall and remember that words to you. आपल्या अवतीभोवती आपण काही शब्द ऐकतो, त्या शब्दाची आठवण मला तुम्हाला या ठिकाणी करून द्यायची. आफ्टर दॅट वी विल जस्ट स्टार्ट अवर पोएम्स. ओके. आपल्या अवतीभोवती आपण शब्द ऐकतो, जसं की ये दिन भी चले जाएंगे किंवा हे दिवस सुद्धा जातील. It means those are all the words show or indicate that there is a hope in the heart of the person. याचा अर्थ प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जगण्याची एक आशा असते. Today's our poem title is hope is the things which feather. या ठिकाणी आपली जी कविता आहे ती होपच्या संदर्भातली, आशा या संदर्भातली आहे. बिकॉज आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक जण हा जो आहे आशेवर जगतोय आणि आशा जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा प्रत्येकाला देत असतात. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस पोयम. द टायटल ऑफ द पोयम इज होप इज द थिंग्स विथ फीदर. इट मीन्स होप इज जस्ट लाईक अ बर्ड्स. फीदर्स मीन्स पंख आहेत, पण पंख असलेले काय असतात? पक्षी. पक्ष्यासारखं काय आहे? होप आहे, म्हणजे आशा आहे. Now we will just try to discuss the poem line by line, line to line. Hope is the things with feather. Hope ही अशा प्रकारची गोष्ट आहे, अशा प्रकारची थिंग्स आहे की ज्याला feather म्हणजे पंख आहेत. It means hope is just like a birds who has a feather. म्हणजे ज्याला पंख आहेत, असं पंख असलेल्या पाखरासारखं काय आहे? होप आहे, आशा आहे. That perch in the soul. It means the hope is just like a birds. पक्ष्यासारखी आशा आहे आणि पक्ष्यासारखी आशा असलेली ही जी आशा आहे पर्च. पर्च मीन्स लिव, विसावते, राहते. कुठे राहते? इन द सोल. इन द सोल म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जी राहते, जो पक्षी राहतो त्या पक्षाचं, त्या पाखराचं नाव जर काय असेल तर ते आहे होप. होप म्हणजे आशा. म्हणजे आशा नावाचं हे पाखरू जे आहे की ज्याला पंख आहे ते पाखरू प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ते विसावतं, ते राहतं. म्हणजे त्याचं घरटं कोणतं आहे? त्या माणसाचं मन आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनाच्या घरट्यामध्ये होप नावाचं, आशा नावाचं पाखरू राहतं. अँड सिंग्स द ट्यून विदाउट वर्ड्स. ते सारखं गाणं गात आहे, पण विदाउट वर्ड्स, शब्दाशिवाय ते गाणं गात आहे. ॲक्च्युअली सिंगर सिंग्स अ सॉन्ग विथ द हेल्प ऑफ वर्ड्स. गायक लोक गाणं गातात, पण ते शब्दाच्या माध्यमातून गातात. मात्र हे जे आशेचं पाखरू आहे, होप आहे, हे काय करतं? हे गाणं गातं, बट विदाउट वर्ड्स, म्हणजे शब्दाशिवाय हे गाणं गातं. अँड व्हॉट वी कॅन से दॅट अँड नेव्हर स्टॉप ॲट ऑल. आणि ते कधी सुद्धा थांबत नाहीत. अँड सिंग अ ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप ॲट ऑल. कधी न संपणारं गाणं हे पाखरू शब्दाशिवाय गात असतं. आणि हे जे होप नावाचं पाखरू आहे हे प्रत्येक माणसाच्या मनाच्या घरट्यामध्ये त्याचं वास्तव्य असतं, त्याचं राहणं असतं, त्याचं घरटं जे आहे ते घरटं प्रत्येक माणसाचं मन असतं. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. हे जे पाखरू आहे होप नावाचं हे काय करतं? स्वीटेस्ट, अगदी कर्णमधुर, गोड अशा प्रकारचं गाणं गातं. इन द गेल. कशामध्ये? गेल. गेल म्हणजे वादळामध्ये सुद्धा कर्णमधुर अशा प्रकारचं ते गाणं गातं. इज हर्ड, त्याच्याकडनं आपल्याला ऐकायला भेटतं. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. दुःखदायक असो, घटना असो की स्टॉर्म, वादळी अवस्था असो, या सर्वांमध्ये स्वीटेस्ट सॉन्ग सिंग करणारं जर कुठलं असेल होप ही पाखरू आहे की ते सदा सर्वदा दुःखामध्ये सुद्धा काय करतं? स्वीटेस्ट, अगदी कर्णमधुर गाणं गातं. दॅट कुड अबेश द लिटल बर्ड्स. हे जे छोटंसं बर्ड्स आहे, पाखरू आहे, हे अबेस. अबेस म्हणजे काय? बैचेन जर होत असेल तर ते केव्हा होतं? दॅट कीप्स सो मेनी वॉर्म
तरी सुद्धा ते आपल्याला ऊब देतं. बेचैन केव्हा होतं? एखादं प्रचंड मोठं वादळ आलं, महाभयंकर जर संकट आलं, तर हे आशा नावाचं जे पाखरू असतं ते बेचैन होतं. पण तरी सुद्धा कीप सो मेनी वॉर्म, तरी सुद्धा ते काय करत असतं? आपल्याला ऊब देण्याचं काम करत असतं, आपल्याला हिंमत देण्याचं काम करत असतं. इट गिव्स अस एनर्जी टू लिव्ह हॅपीली. आनंदाने जगण्याची आपल्याला उर्मी किंवा ऊर्जा ते देत असतं. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. हिअर द poetess of this poem is Emily Dickinson said that I have heard it. मी हे गाणं ऐकलं. कोणाचं गाणं ऐकलं? होप नावाच्या या पक्षाचं मी गाणं ऐकलं. इन द चिलेस्ट लँड. चिलेस्ट लँड म्हणजे काय? इन अ बॅड सिच्युएशन, म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा मी या आशा नावाच्या पाखराचं गाणं ऐकलं, अशी कवित्री आपल्याला सांगते. अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, आणि विचित्र अशा प्रकारच्या जीवनामधल्या अप्स अँड डाऊन मध्ये सुद्धा आय हॅव हर्ड द सॉन्ग ऑफ धिस होप बर्ड्स. या आशा नावाच्या पक्षाकडनं जीवनामधल्या अपडाऊन मध्ये सुद्धा मी काय केलं? चढ उतारामध्ये सुद्धा काय केलं? तर मी त्याचं गाणं ऐकलं. यट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी, असं असताना सुद्धा कधीही त्यांनी काय केलं नाही? एक्स्ट्रीमिटी, वाईट अवस्थेमध्ये, अत्यंत वाईट अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं नाही? इट आस्क अ क्रम ऑफ मी. त्यांनी कधी सुद्धा मला विचारलं नाही, माझ्याकडनं अपेक्षा केल्या नाही. क्रम्स याचा अर्थ मोबदला. मोबदल्याच्या तुकड्या संदर्भात किंवा मोबदल्याच्या संदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी मागणी केली नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कवयित्री म्हणतात की या होप नावाच्या पक्षाचं गाणं, स्वीटेस्ट सॉन्ग मी ऐकलेलं आहे. हिअर वी हॅव कम्प्लीटेड धिस पोएम. ॲक्च्युली होप इज एनर्जी फॉर एव्हरी पर्सन. प्रत्येकाकरता जगण्याकरता जी ऊर्जा असते ती आशा असते. आपण सर्वजण आशेवरती जगत असतो. अँड वी शुड हॅव टू होप हिअर. आपण सुद्धा या ठिकाणी अशी एक आशा केली पाहिजे की वी विल जस्ट ट्राय टू मेक द आवर लाईफ बेटर अँड बेटर बाय डुईंग द हार्ड वर्क. आपण सुद्धा अशी आशा करू की आपण अधिक मेहनत करून आपलं जीवन अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करू, अशी एक आशा या ठिकाणी आपण बाळगतो. हिअर आय वुड लाईक टू मेन्शन द फिगर ऑफ स्पीच दॅट इज यूज इन धिस पोएम. या कवितेमध्ये जो फिगर ऑफ स्पीच यूज केला तो आहे पर्सॉनिफिकेशन. ॲक्च्युली होप ही जी आहे, आशा जी आहे, हे कसं आहे? एनिमेट ऑब्जेक्ट सारखं आहे, म्हणजे काल्पनिक सारखं दिसते का कोणाला आशा? नाही. बट हिअर द पोएटेस सेड दॅट द होप सिंग अ मेलोडियस सॉन्ग. ॲक्च्युली सिंगिंग इज द क्वालिटी ऑफ द पर्सन. गाणं हे म्हणणं माणसाचं काम आहे. इट इज नॉट द क्वालिटी ऑफ द होप. So here the poetess used the personification figure of speech in the poem. So we should have to remember this personification figure of speech because it is also important for our appreciation of the poem. Thank you very much. All the best.